जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल वेदांत एडिटिंगवर एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ तो एकदम जबरदस्त। तू माझी सिजुका या सॉन्गवर त्याच व्हिडिओ पण बनवलेला आहे, तर व्हिडिओ लाईक करताना करा। आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आलात तर आपल्या वेदांत एडिटिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। कारण मित्रांनो, आपल्या चॅनलवरती अशा प्रकारे इंस्टाग्राम ट्रेनिंग रील्स एडिटिंग शिकवत असतो। तर सोबतच मित्रांनो, याडच लागणारे मटेरियल आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इझिली भेटून जाईल, तिथून आपण इझिली डाउनलोड करून घेऊ शकता। आणि जो कॅपकट प्रो ॲप्लिकेशन लागणार आहे तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती इझिली भेटून जाईल। आणि टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इझिली भेटून जाईल। आणि सुपर VPN ॲप आपल्या प्ले स्टोअरवर इझिली भेटून जाईल, तिथून आपण डाउनलोड करायचे। तर चला मित्रांनो, जरा वेळ घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिल्यांदा कॅपकट प्रो ॲप्लिकेशन ओपन करायचं, सुपर VPN ॲप कनेक्ट करून। त्यानंतर न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करून आपला जो व्हिडिओ आहे ना तो दिलेला ॲड करून घ्यायचे। मी बिटमार्कचा व्हिडिओ दिलेला अशा प्रकारे बघू शकता मित्रांनो, तो ॲड करून घ्यायचे। त्यानंतर या व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करायचे। एक्स्ट्रॅक्ट व्हिडिओ नावाचे एक ऑप्शन बघायला भेटेल, याच्यावरती क्लिक करून या व्हिडिओवरती क्लिक करून इथे खाली स्क्रोल करून बीट्सचा ऑप्शन बघायला भेटेल। त्यानंतर इथे आता जिथे जिथे बीट्स दिसत आहेत ना, म्हणजे चेंज होतील तिथे तिथे बीट्स ॲड बीटवरती क्लिक करायचे। तर इथे बघू शकता मित्रांनो, बीट 1 वरनं बीट 2 चेंज झालं, तर बीट्स ॲड करायचे आहेत सगळे। तर चला मी बीट्स ॲड करून घेतो। बीट्स ॲड केल्यानंतर ना आता या व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून रिप्लेस नावाचा एक ऑप्शन बघायला भेटेल, याच्यावरती क्लिक करून आपला कोणताही एक फोटो रिप्लेस करून घ्यायचे। फोटो रिप्लेस केल्यानंतर ना 2 बोटाने झूम करायचे। त्यानंतर जिथे जिथे बीट्स ॲड केलेत ना तिथे तिथे स्प्लिट करायचे। तर अशा प्रकारे सगळे स्प्लिट करून घ्यायचे। तर चला मी करून घेतो स्प्लिट केल्यानंतर ना अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटेल। तर सगळ्यात पहिल्यांदा 2 बोटाने झूम करायचे। त्यानंतर स्टार्टिंगच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इथे कॉम्बोवरती क्लिक करायचे। कॉम्बोवरती आल्यानंतर कॉम्बोमध्ये झूम ऑन नावाचे एक ॲनिमेशन बघायला भेटेल, तो ॲड करून टाकायचे। त्यानंतर कॉम्बोमध्ये दुसऱ्या लेअरवरती पुढच्या 3D कार्ड 1 पुढच्या लेअरवरती येऊन कॉम्बोमध्ये येऊन रेझॉर्ट राईट नावाचं ॲनिमेशन ॲड करून घ्यायचे। 2 सेकंडच्या लेअरवरती येऊन कॉम्बोवरती येऊन 3D कार्ड 2 त्यानंतर 2 सेकंद 15 फ्रेमच्या बीटवर लेअरवरती येऊन से इन नावाचे ॲनिमेशन ॲड करून 3 सेकंडच्या पुढच्या बीटवरती येऊन 3D कार्ड 3 त्यानंतर 4 सेकंडच्या लेअरवरती येऊन बाउन्स 1 नावाचे ॲनिमेशन ॲड करून 5 सेकंडच्या लेअरवरती येऊन 3D कार्ड 1 परत पुढच्यावरती 3D कार्ड 2 3D कार्ड 3 3D कार्ड 4 3D कार्ड 5 पर्यंत अशा प्रकारे ॲड करायचे। 7 सेकंडच्या लेअरवरती येऊन कॉम्बोवरती क्लिक करून स्ट्रेच अँड डेझर्ट नावाचे ॲनिमेशन ॲड करून टाकायचे। त्यानंतर 10 सेकंडच्या लेअरवरती येऊन कॉम्बोवरती जाऊन वेव्ह अँड स्लाइड नावाचे ॲनिमेशन ॲड करून 12 सेकंडच्या लेअरवरती येऊन स्लाइड अँड वेव्ह नावाचे ॲनिमेशन ॲड करून टाकायचे। तर आता ॲनिमेशन्स ॲड झाल्यानंतर इफेक्ट्स ॲड करायचे। ते इफेक्ट्स ॲड करण्यासाठी इथे खाली इफेक्ट्स नावाचे एक ऑप्शन बघायला भेटेल, या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा स्टार्टिंगला येऊन व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करायचं, तुम्ही इथे बघू शकता। त्यानंतर व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक केल्यानंतर ट्रेंडिंगमध्ये एक आपल्याला एक्झोनल स्पॉट नावाचा एक नंबरचा इफेक्ट बघायला भेटेल, तो ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे। त्यानंतर याला 3 सेकंद 15 फ्रेमच्या बीटपर्यंत ॲड करून टाकायचे। त्यानंतर स्टार्टिंगला येऊन व्हिडिओ इफेक्ट्सवर क्लिक करून स्पार्कमध्ये यायचे। स्पार्कमध्ये आल्यानंतर इथे स्पार्क नावाचा एक इफेक्ट आहे ना, तो ॲड करायचे। त्यानंतर बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून याला 6 सेकंडच्या पुढच्या बीटपर्यंत ॲड करायचे, 6 सेकंद 3 फ्रेमवरपर्यंत। त्यानंतर स्टार्टिंगला ते 1 सेकंडच्या बीटवरती येऊन बॉडी इफेक्ट्सवरती क्लिक करायचं इथे क्लिक करून। त्यानंतर आता इथे ट्रेंडिंगमध्ये आपल्याला एक नंबरला ग्लोविंग डबल नावाचा एक इफेक्ट आहे ना, तो बघायला भेटेल, तो ॲड करून इथे 3 सेकंदच्या पुढच्या बीटपर्यंत ॲड करून टाकायचं, म्हणजे 3D कार्डचे इफेक्ट कुठे संपते तिथे ॲड करायचे। त्यानंतर तर इथे यायचं जिथे जिथपर्यंत ॲड केलं होतं। त्यानंतर
बॉडी इफेक्ट्सवरती क्लिक करायचं आणखी एकदा. त्यानंतर ट्रेंडिंगमध्ये 2 नंबरला एक फ्रॅगमेंट क्लोन नावाचा एक इफेक्ट आहे ना, तो ॲड करायचे. हे पुढच्या बीटपर्यंतच ॲड करायचे. त्यानंतर याच बीटवरती व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करून स्पार्कमध्ये येऊन स्पार्क 2 नावाचे इफेक्ट ॲड करून घ्यायचे. हे 3D कार्टचे इफेक्ट संपेपर्यंत. त्यानंतर याला ऑब्जेक्टवरती क्लिक करून ऑल व्हिडिओवरती सेट करायचे. जिथे जिथे निळं दिसत आहे ना फुल डार्क, त्यानंतर त्या लेअरला तुम्ही ऑब्जेक्टवरती क्लिक करून ऑल व्हिडिओवरती सेट करायचे. त्यानंतर इथे बीट्स आहेत ना, इथे स्प्लिट करायचे नाही तुम्ही. ते करण्यासाठी आहे ना अशा प्रकारे ॲड करायचे की फ्रेम्स. तर इथे स्प्लिट करायचं नाही. इथं आपल्याला व्हायब्रेशन फ्लॅश नावाचे इफेक्ट ॲड करायचे. इथे व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करायचे. त्यानंतर इथे नाईट क्लबमध्ये यायचे. नाईट क्लबमध्ये आल्यानंतर इथे 2 नंबरला एक व्हायब्रेशन फ्लॅश नावाचा इफेक्ट ॲड बघायला भेटेल. तो ॲड करून घ्यायचे. जिथे एक फ्लॅश संपेल ना तिथे ॲड करून घ्यायचे तिथपर्यंत. त्यानंतर जिथे बीट्स आहे ना इथे लक्ष द्यायचे आणि याचा मधला भाग लक्ष द्यायचा. अशा प्रकारे ॲड करायचे. त्यानंतर या लेअरवरती क्लिक करून डुप्लिकेट करून पुढच्या लेअरपर्यंत पुढच्या लेअरला पण ॲड करून टाकायचे. इथे पण पुढे आहेत बघू शकता मित्रांनो. तर तुम्ही हे 2 ॲड केले ना तर 2 ॲड केल्यानंतर आता इथे यायचे. इथे 5 सेकंद 10 फ्रेमच्या बीटवरती. त्यानंतर व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करायचे. स्पार्कमध्ये येऊन कॉलिजन स्पार्क नावाचे इफेक्ट ॲड करायचे. तो आपोआप ॲड होऊन जाईल. त्यानंतर 6 सेकंडच्या पुढच्या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करून लवमध्ये जाऊन इथे मिनी रेनबो नावाचे इफेक्ट ॲड करायचे पुढच्या बीटपर्यंत. याला ॲडजस्टवरती क्लिक करून मेन व्हिडिओवरती सेट करायचे. त्यानंतर आता पुढच्या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करून लास्टून 3 नंबरला स्प्लिट नावाचे इफेक्ट ॲड करून याच्यात 3 लेअर मिरर नावाचे इफेक्ट ॲड करायचे पुढच्या बीटपर्यंत. त्यानंतर याला ॲडजस्टवरती क्लिक करायचे. व्हर्टिकल जो आहे तो आपल्या इमेजनुसार सेट करून घ्यायचे. त्यानंतर त्या बीटवरती येऊन आणखी एकदा व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करून स्पार्कमध्ये जाऊन मेटर नावाचे इफेक्ट ॲड करायचे पुढच्या बीटपर्यंत. ॲडजस्टवरती क्लिक करून इथे ऑब्जेक्टवरती क्लिक करून ऑल व्हिडिओवरती सेट करायचे. त्याच बीटवरती यायचं आणखी एकदा. त्यानंतर व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करून लवमध्ये येऊन गर्ल सिक्रेट्स नावाचे इफेक्ट आहे ना तो ॲड करायचे पुढच्या बीटपर्यंत. त्याला सुद्धा ऑब्जेक्टवरती क्लिक करून ऑल व्हिडिओवरती सेट करायचे. ते लास्टून दुसऱ्या बीटवरती यायचे. त्यानंतर व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करून बटरफ्लायजमध्ये येऊन बटरफ्लाय ड्रेन नावाचे इफेक्ट ॲड करून घ्यायचे. त्यानंतर अशा प्रकारे इझिली आपला व्हिडिओ जो तो बनवून रेडी होऊन जाईल. इथे शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्टवरती क्लिक केल्यानंतर इझिली आपला व्हिडिओ जो तो गॅलरीमध्ये सेव्ह व्हायला सुरुवात होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ कसा कमेंट करून नक्की सांगा. आणि पुढचे तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर भेटूया पुढच्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर पुढच्या व्हिडिओपर्यंत जय श्री जय महाराष्ट्र.